हॅलो नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि हा पुण्यातला आपला तिसरा दिवस आहे. सो चलो, काय चाललंय आज? कार्पेट. सो दरवाजांनाही कलर देऊन झालाय. आज असा ग्रे वाला शेड घेतलाय. खूप घाण दिसते आता, त्याच्यावर धूळ उडाली. अजून एक हात बाकी आहे, पण ओव्हरऑल ह्या पद्धतीचं झालंय सगळं. आणि आतमध्ये कार्पेट बसवायचं काम चाललंय. निघालाय दादू एवढी मोठी बॅग घेऊन हिमालयाला. एवढे मोठे बॅग आहेत दादूचे, सगळे कपडे इस्त्रीला द्यायला. आणि थोडेफार झाडं घ्यायला चाललोय आम्ही. चला आता जरा झाडं घेऊ. बापरे, इतकं भयानक ऊन आहे आणि त्याच्यात मी नर्सरी शोधतीये. आता फायनली ते नर्सरी मिळाली आहे मला एक. बघा तिथे झाड वगैरे काय मिळते का. हे काही सामान घेतले. आता आपण जरा शॉपिंग करूया झाडांची मस्तपैकी. तर थोडंसं बाल्कनीचं रिनोव्हेशन करायचं आहे, झाडं लावायची आहेत. त्यामुळे आता मी घराजवळच्याच नर्सरीत आलेली आहे आणि थोडेफार झाडं घेऊयात. थोडं बघूयात जसं होतंय तसं आपण रिनोव्हेट करायचा प्रयत्न करूया. हा दादू मला रिक्षानं घरी घेऊन आला. नंतर मला रस प्यायचं आणि उन्हाचं पाय घेऊन गेला रस प्यायला. आणि आद्यानं परत 4 खेळ आणायला पाठवलं मला. 5 रुपये. आता मला जर काय झालं ना, बघा एवढी मोठी बॅग घेऊन कुठून चालली? इस्त्रीचे कपडे आणायला. हे आणायचे लदाख वरून. तर आता आपण जे झाडं घेऊन आलो त्याला कुंडीत लावूयात. जरा अशी गच्ची रिनोव्हेट करायचा प्रयत्न करूयात. सगळ्यात आधी तुळशीचं रोप मी लावून घेते आणि त्यानंतर बघूयात बाकी जसं सुचते. आणि काही मनी प्लांट होते त्याचं असं साईड कट देऊन आम्ही थोडेसे घरच्या घरीच रोपं बनवायचा प्रयत्न केला. येत आहेत की नाही बघूयात आता. वाह, छान अरेंज केलंय पूनम तू. बायको नाही तुला कामवाली प्लस बायको प्लस इंटेरियर डिझायनर प्लस सगळं मिळालेलं आहे, कळलं का? प्लस युट्यूबर. सगळ्यात प्लस तू सांगितलं, मायनस मी सांगू का? नाही का, असं दे, घे साफ करून. साफ करून घे मग बोलू. तर फायनल आउटपुट ह्या पद्धतीचा दिसतो आहे आपल्या गॅलरीचा. कसा वाटतोय तुम्हाला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. काय करतोय दादू? दादू माझे ब्लॉग्स एन्जॉय करतोय, आवरायचं सोडून. तो एक व्लॉग एन्जॉय करतोय जो दुसऱ्या व्लॉग मध्ये आहे. मला प्रश्न पडलाय. त्याला काय प्रश्न पडला बघ. आपण त्या व्लॉग मध्ये म्हणून आपल्याला एन्जॉय होतंय का दुसऱ्या लोकांना पण एन्जॉय होत असेल? खरंच होतं का तुम्हाला खरंच एन्जॉय? अरे कमेंट करा ना लोकांना, काय प्रॉब्लेम होतं. म्हणजे किती कष्ट आहेत व्लॉग बनवणं माहितीये का? साफसफाई करताना, फिरायला गेल्यावर, इव्हन आजारी असताना व्लॉग करणं. सो प्लीज यार कमेंट करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. तेवढंच मग भारी वाटतं करायला, नाही का? आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही. दादूला गाडी बघायची आहे. त्याला परत कन्फ्युजन झालेलं आहे कुठली गाडी घ्यावं. त्यामुळे त्याच्यासोबत मी आलेली आहे आणि मी त्याला आता अजून कन्फ्यूज करून सोडणार आहे. सो बघूयात आता कुठली गाडी घेतोय दादू. अजून काही फायनल होत नाही आमचं. जी कुठली आम्ही फायनल करू ते तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन. फेवरेट जागेवर आलोय आता आम्ही पूनमच्या. कुठं आलोय आपण? प्रणवचं इंट्रोडक्शन दे ना तुझ्या ब्लॉग मध्ये. हे आपलं हे पण आहे का? हो, मी बॉटल ठेवतो. अरे काय मागवलंय रंगी बिरंगी? कापलेलं आईस्क्रीम.
एक नंबर. प्रणवचा राड आलाय. कसाटा मागवलेला आद्याच आहे. त्याचा कसा तरी आलेला आहे. सेमच आहे का, फक्त साईज डिफरंट दिलंय त्याने. त्याच्या माझ्यामध्ये काही मागवलं तरी येत येतं त्याच्याकडे. आद्याच आहे. कॉलेज डेज पासून फेवरेट असं आईस्क्रीम आहे. खूप बरी, खूप बरी, खूप बरी. इतकी भयंकर थकली मी आज. भयंकर. या मुलांनी खूप काम करून घेतले माझ्याकडून आज. एवढं सामान मला गाडी घेऊन बोलवलं. आला होता तू गाडी घेऊन, तर गाडी बसली. ऑफर केलं. दे म्हणा एक घास. दे ना द्या. बघून मला खाऊ पण वाटत. अगं सेम आहे, फक्त थोडं मेल्ट झालंय. हॅलो, गुड मॉर्निंग. सो आज पुण्यातला आपला लास्ट दिवस आहे. ऑलमोस्ट 3 दिवस झाले आपल्याला इकडे येऊन आणि सगळं साफसफाईचं काम चाललेलं. रंग वगैरे देऊन झाला आहे आणि बऱ्यापैकी साफसफाई झाली आहे. आम्ही रेंटल फर्निचर मागवलं आहे थोडंफार. ते येणार आहे, उद्या येणार आहे. पण आता आम्ही निघतो आहे उद्या. दादू आलो आपण पूर्ण सेटअप कसं होईल ते का व्हिडिओ मी नंतर शेअर करेलच तुमच्यासोबत. पण आज मी हे किचन सेटअप करते. किती क्यूट क्यूट बॉटल्स दिसतात, हे सगळं भरलेलं आहे आणि मला वाटलं हे तुमच्यासोबत शेअर करावं. किती छान दिसतं हे सगळं. किचन ओटा मी साफ केलं आहे. इकडे फ्रीज क्लीन करून झालं आहे आपलं. फ्रीज अरेंज केलं आहे. सो बाकी तर चाललं आहे सगळं आवराआवरी. अजून फायनल टच असं काही झालेलं नाही आहे. इकडे असे देवघर केले आणि बाकी राहाडा आहे. अजून एक कपाट रूममधलं बाहेर काढलं आणि सध्या ट्रॉलीज नाही आहे इथे. करायच्या आहेत आपल्याला पुढे फ्युचरमध्ये. त्यामुळे सध्या तरी आता ह्या कपाटात बाकी सगळ्या डाळी वगैरे असं अरेंज करायचा विचार करते मी. आणि गॅलरी तर तुम्ही काल बघितलीच, किती छान झाली आहे गॅलरी. आणि या बाजूला दादूचा रूम आहे जो आपल्याला अजून सेट करायचा आहे. ह्या इकडे ब्लू कलर दिला कारण की टेबलला वगैरे ब्लू आहे. आणि आमचं चाललंय की कर्टन्स ब्लू आणायचे, पण फायनली बघूयात ह्या गोष्टी. पोपटे आहे गेस इथे. तुम्हाला दिसत आहेत की नाही मला माहित नाही. फारच हिरवं सगळंच आहे त्यामुळे आता झूम करूया. इथे पोपटे दिसत आहे तुम्हाला. वाव. थोडेफार फ्रूट्स आणि मिरची ठेवून बघूयात पोपट येतोय की नाही खायला. गेली की काय. आज पुन्हा एकदा आम्ही सेम ठिकाणून नाश्ता मागवलेला आहे कारण आम्हाला हा घरगुती जरा चांगला वाटतोय नाश्ता. त्यामुळे सो मी उपमा मागवला आहे. आता तिने खिचडी आणि बटाटा वडा आमच्या दोघांसाठी. कधी आवडून आहे पसारा दिसतोय अजून बघा. सो सगळं आवरून झालंय माझं. आणि जेवायला आज मी फक्त मसाले भात आणि दही खाणार आहे कारण की खूप थकली आणि बाहेरचं खायची अजिबात इच्छा नाही. बाकी घर सगळं आवरले आता आणि आपण जेवण करून राहुरीला निघणार आहोत. सो कसा वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.